नमस्कार. तर आज मी बनवते झटपट कुकरमध्येच दाल खिचडी. तर त्यासाठी आपल्याला इथं कुकरमध्ये घालायचं आहे थोडंसं तेल. तेलामध्ये जिरे, मोहरी, फ्रेश असा कढीपत्ता घातला आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या इथं मी तोडून घातल्यात. त्यानंतर तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे खडे मसाले तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं मला आठवलं की माझ्याकडे थोडेसे मटार देखील आहेत. तर जेवढे होते तेवढे मटार मी यामध्ये घातले आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं टोमॅटो. कांदा टोमॅटो अगदी पटकन परतले जावेत यासाठी इथंच मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि याला थोडंसं आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे भाजलेले शेंगदाणे देखील माझ्याकडे होते, ते देखील मी यामध्ये घातले आणि त्यानंतर मसाल्याच्या डब्यातले सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही यामध्ये घालू शकता. इथं मी हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला यामध्ये घातला आहे. त्यानंतर धुतलेलं डाळ तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. वरूनच इथं मी लाल तिखट घातलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे. 1 चमचा तूप घालून कुकर लावून घेतला आणि त्यानंतर कुकरच्या 4 शिट्या इथं मी करून घेतल्यात. मस्त अशी दाल खिचडी इथं आपली तयार झाली आहे. दाल खिचडी तर तयार झाली, पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब जरूर करा.